केंद्र की मोदी सरकार द्वारा पिछले 4 दिनों में पेट्रोल और डीजल के दामों में की गई 8 रुपए की भारी बढ़ोतरी के खिलाफ कांग्रेस ने मोर्चा खोल दिया है। आम जनता की इस खुली आर्थिक लूट और अन्यायकारक मूल्य वृद्धि के विरोध में अमरावती शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से एक विशाल निषेध आंदोलन का बिगुल फूंक दिया गया है। स्थान याद रखें, मंगल वस्त्रालय के पास पेट्रोल पंप, जय स्तंभ चौक, अमरावती। दिनांक मंगलवार 26 मई 2026, समय सुबह ठीक 10 बजे। अमरावती शहर कांग्रेस कमेटी के सभी वरिष्ठ नेताओं, पदाधिकारियों, पार्षदों, महिला कांग्रेस, यूथ कांग्रेस, एनएसयूआई, सेवा दल सहित सभी फ्रंटल और सेल के कार्यकर्ताओं से विनम्र अपील है कि इस दमनकारी नीति के खिलाफ अपनी आवाज बुलंद करने के लिए अपने साथियों सहित भारी से भारी संख्या में आंदोलन स्थल पर उपस्थित रहें। विनीत सौ जयश्री वानखड़े, अध्यक्ष अमरावती शहर जिला महिला कांग्रेस कमेटी। अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पेट्रोल पंप इथे पेट्रोलच्या दरवाढीमुळे आज इथे आंदोलन करण्यात आलं। महिला, शेतकरी आणि व्यावसायिक सर्वांवर या पेट्रोलची आर्थिक झळ पसरलेली आहे। कारण आपण बघतो आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झालं आहे। या सरकारने जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे। पेट्रोल डिझेल वाढीमुळे किराणा असो, बाकी ह्या सगळ्या गोष्टी, पेट्रोल इतर काही गोष्टी सगळ्या महागलेल्या आहेत। महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता या सरकारने यांना पिसावून टाकलेलं म्हणावं लागेल। काहीच हरकत नाही म्हणायला, कारण आपण बघतो आहे काय काय हाल करून टाकले। अच्छे दिन म्हणत होते, अच्छे दिन कुठे गेले? अच्छे दिन प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख जमा झालं का? सबसिडी जमा होत नाही आहे महिलांना। जे त्यांनी लाडकी बहिणीचं बघताय, आता तुम्ही अर्ध्या महिला त्यापासून प्रवृत्त विलग्न करण्यात आलेले आहे। त्या महिलांवर किती मोठी त्या महिला त्यावर डिपेंड होते की आम्हाला 1500 रुपये मिळतील। बघतोय आपण अमरावती शहरातच नको, पूर्ण महाराष्ट्रात या सरकारने दिली होती लाडकी बहीण। सगळ्या महिला रस्त्यावर येऊन राहिल्या, त्यांची काय बेहाल आहे। त्या उन्हाच्या याच्यामध्ये त्या कमीत कमी कामाला जात नव्हत्या, पण त्यांना हे होतं की सरकार आम्हाला 1500 रुपये देईल आणि त्यावर आमचं घर कसं तरी चालेल। सर्वात मोठं गॅस सिलेंडरचं बघा तुम्ही, पेट्रोलचं बघा तुम्ही, आर्थिक सगळ्यात जास्त जो किराणा या पेट्रोल डिझेल वाढीमुळे तो पण महागला आहे। म्हणजे हाल होत आहे महिलांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे। आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे विलासभाऊ इंगोले, मिलिंदभाऊ चिमोटे, भैयाजी अनिकेत ढिंगळे, जयश्रीताई, अभिनंदन भाऊ, सलीमभाई मीरावाले, विनोदभाऊ मोदी, या नितीनजी काळे, या सगळ्यांच्या सोबत आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मागील 7 दिवसात या मोदी सरकारने पेट्रोलचे आणि डिझेलचे 8-8 रुपये प्रत्येक लिटर मागं वाढवलेले आहे। पेट्रोल आज 114 रुपये लिटर झालेलं आहे। सामान्य जनतेला जगणं कठीण झालेलं आहे आणि हे प्लेनमध्ये फिरत आहे, दुसऱ्या देशात जाऊन मेलोडीसारख्या चॉकलेटची ॲडव्हर्टाईज करत आहे। म्हणा इथं लोकांना खायला 2 टाईम व्यवस्थित जेवण नाही आहे आणि हे मेलोडी कंपनीची ॲडव्हर्टाईज करत आहे। म्हणून आज यांना जाग आला पाहिजे आणि या सरकारला सामान्य जनतेची कुठेही म्हणजे यांच्याकडे सामान्य जनतेचं कुठेही लक्ष नाही आहे। म्हणून या सरकारला जाग आणण्यासाठी आणि पेट्रोल, डिझेल या ज्या रेट वाढले आहे, याच्यामुळे महागाई प्रचंड वाढलेली आहे। या सगळ्याची या सरकारला जाणीव झाली पाहिजे। म्हणून आज शहर काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात आलं।